डोळ्यांची दृष्टी कमी होत चालली आहे. रात्री गाडी चालवताना स्पष्ट दिसत नाही. कदाचित तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन एची कमतरता गंभीर पातळीवर गेली आहे. आणि ही कमतरता फक्त डोळ्यांवरच नाही तर त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती आणि वाढीवरही थेट परिणाम करते. नमस्कार मित्रांनो, मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो या व्हिडिओ सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण विटॅमिन्सवरती बोलणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण विटॅमिन ए संदर्भात बोलणार आहोत. तर विटॅमिन ए हे एक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे, म्हणजे शरीरामध्ये ते साठवले जाते. आपल्या डोळ्यांची ताकद, त्वचेची गुणवत्ता, रोगप्रतिकारक शक्ती आणि सेल्सची वाढ हे सगळं काम विटॅमिन ए नीट करतं. म्हणजेच तुमची बॉडी प्रोटेक्शन सिस्टीम विटॅमिन एवर खूप अवलंबून आहे. विटॅमिन ए कशामधून मिळतं? याच्यामध्ये व्हेज सोर्सेस, नॉन व्हेज सोर्सेस असे आहेत. शाकाहारी सोर्सेस जर पाहिलं तर त्याच्यामध्ये गाजर, रताळे, भोपळा, पालक, मेथी, लाल हिरवी मिरची, आंबा, पपई यामधून शाकाहारी सोर्सेसमधून विटॅमिन ए मिळतं. नॉन व्हेज सोर्सेस जर पाहायला गेलं तर अंड्याचा पिवळा बलक, मासे यामधून विटॅमिन ए मोठ्या प्रमाणावरती मिळतं. त्यासोबत दूध, तूप, लोणी यामधूनही विटॅमिन ए मिळतं. आणि बिझी प्रोफेशनल्स म्हणजे ज्यांचं शेड्यूल बिझी आहे तर ते क्विक सोर्सेस कसं घेऊ शकतात? एक मोठं गाजर ज्याच्यामध्ये दिवसाची 50% गरज पूर्ण होईल, आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये 1 चमचा तूप, संध्याकाळी पपई खाल्लेली कधीही सोयीस्कर. विटॅमिन ए कमी असेल तर शरीरामध्ये दिसणारी मुख्य लक्षणे आपण पाहूया. वेगळ्या वेगळ्या अवयवांवर वेगळी लक्षणे दिसतात. जसं की जर डोळ्याचा विचार केला तर नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा दिसतो. डोळे कोरडे पडणे, धुसर दिसणे, वारंवार डोळ्यांना जळजळ होणे. त्वचेवरती काही सिम्पटम्स दिसतात तर ते ड्राय स्किन, तोंड येणे, फाटलेले ओठ, खवलेदार त्वचा. आणि रोगप्रतिकारक शक्तीचा जर विचार केला तर इम्युनिटी पॉवर कमी होते, लवकर सर्दी खोकला, लवकर इन्फेक्शन, जखम बरी न होणं, हे सगळे लक्षणं आहेत विटॅमिन एच्या कमतरतेची. लहान मुलांमध्ये वाढ मंदावते, भूक लागत नाही, आणि हे सगळं दिसत असेल तर विटॅमिन एकडे नक्की लक्ष द्या. आता हे डिफिशियन्सीचे रिस्क फॅक्टर कोणते आहेत, म्हणजे थोडक्यात कोणत्या लोकांमध्ये विटॅमिन ए कमी होण्याची शक्यता जास्त असते ते आपण पाहणार आहोत. जंक फूड, तळलेले पदार्थ, कमी फॅट डाएट, अल्कोहोल जास्त, स्मोकिंग करणारे व्यक्ती किंवा ज्यांना त्रास आहे PCOS, थायरॉईड, डायबिटीस, 40पेक्षा जास्त वय असेल, वजन कमी करण्यासाठी जे लोक क्रॅश डाएट करतात, ज्यांचं डायजेशन कमजोर आहे आणि म्हणजेच गट इश्यूज आहेत, ते खूप महत्त्वाचं कारण आहे. त्यांच्यामध्ये हे विटॅमिन ए लगेच जाणवून येतं. त्यासोबत नॅचरल फूड आणि उपायांचा जर विचार केला आपण तर दररोज 1 गाजर, आठवड्यातून 2 ते 3 वेळा पपई किंवा आंबा किंवा भोपळा, हिरव्या पालेभाज्या, चपातीमध्ये तूप 1 चमचा, दुधामध्ये हळद प्लस तूप, हे जर केलं तर विटॅमिन एची जर डिफिशियन्सी असेल तर ती भरून येते लगेच. आणि याच्यामध्ये लाईफस्टाईल टिप्सचा जर विचार केला तर फॅट फ्री आहार टाळा. स्किन ड्रायनेस असेल तर विटॅमिन ए रिच ऑइल वापरा. आणि रात्री स्क्रीन कमी करा, मोबाईलचा वापर कमी करा. जर सिम्पटम्स जास्त असतील किंवा गट कमजोर असेल तर नॅचरल विटॅमिन एचे सप्लिमेंट किंवा आयुर्वेदिक मिश्रण उपयोगी पडतात. या ठिकाणी बरेचसे आपण आयुर्वेदिक सप्लिमेंट सजेस्ट करू शकतो, ज्याच्या माध्यमातून विटॅमिन एची कमतरता भरून काढली जाऊ शकते. मी शिवराज काटे, गट हेल्थ ॲडवायझर. मी मागील काही वर्षामध्ये शेकडो लोकांना लाईफस्टाईल सुधारायला, विटॅमिन्स आणि मिनरल्स बॅलन्स करायला आणि नैसर्गिक पद्धतीने वजन नियंत्रित ठेवायला मदत केली आहे. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील कमतरता ओळखायची असेल तर चेक असा कमेंट किंवा मेसेज करा. तुम्हाला यापैकी काही लक्षणं दिसतात का
कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन देईल. याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा डेली न्यूट्रिशन अँड विटॅमिन गाईड PDF हवा असल्यास रिसेट असा मेसेज करा. सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी विटॅमिन B1 बद्दल माहिती देणार आहे. स्टे हेल्दी, स्टे बिझी बट फिट. धन्यवाद मित्रांनो.